मध्य प्रदेशातील इंदूर येथे 27 डिसेंबरला होमिओपॅथिक डॉक्टर सुनील साहू हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला। या हत्येप्रकरणी मृत डॉक्टरची पत्नी सोनाली आणि तिचा प्रियकर वकील शर्मा यांनी पोलिसांना अटक केली। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलं। पत्नी आणि तिच्या प्रियकराने डॉक्टर पतीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती। 1.5 लाख रुपये देऊन शूटरकडून ही हत्या करण्यात आली होती। मिळालेल्या माहितीवरून आरोपी पत्नी सोनाली व तिचा प्रियकर संतोष याचे लग्न आधीचे अफेअर सुरू होते व ते लग्नानंतरही चालूच होते। मृत डॉक्टरला आपल्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळालं। त्याने संतोष आणि त्याची पत्नीचं व्हॉट्सअप चॅट पाहिले। तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरू झाले। या वादातून सोनालीने प्रियकरासोबत मिळून पतीचा हत्येचा कट रचला। गेल्या 8 महिन्यापासून डॉक्टरांना मारण्याचा प्लॅनिंग सुरू केला। शेवटी 10 डिसेंबरला रात्री 10 वाजता डॉक्टर सुनील साहू यांच्या कुंदननगर येथील जीवनधारा दवाखान्यात रुग्ण बनून आलेल्या 3 व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली। संतोषने संपूर्ण हत्येचे षडयंत्र रचले होते। घटनेच्या दिवशी संतोष उज्जैन येथील एका मित्राकडे त्याचा मोबाईल सोपवून इंदोरला आला होता। कुंदननगरमध्ये हत्येवेळी तो देखील कारमध्ये हजर होता। कुणालाही संशय होऊ नये आणि लोकेशन ट्रेस होईल त्यामुळे त्याने मोबाईल मित्राकडे दिला होता। या प्रकरणात सर्वात आधी पोलिसांनी डॉक्टरची पत्नी आरोपी सोनालीला अटक केले। त्यानंतर पोलिसांनी खाकीचा दाग दाखवत तिच्याकडून गुन्ह्याची कबुली केली। त्यानंतर रविवारी उज्जैन येथून संतोष शर्मा व इतर साथीदारांना अटक केली।